हॅलो. ओके. आज 20 ऑगस्ट. आज सकाळी काय केलंय, सकाळी 4 वाजता उठलो होतो. 4 ते 5:30 पर्यंत अभ्यास केलाय. त्याच्यामध्ये थोडं अँथ्रो आणि थोडं इथिक्स केलंय. त्याच्यानंतर मी परत 7 वाजल्यापासून 7 वाजल्यापासून तर 9:45 पर्यंत अभ्यास केलाय. त्याच्यामध्ये इथिक्सचं मी फिलॉसॉफिकल जे पार्ट होता त्याच्यामध्ये दलाई लामा, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, सुफी ट्रॅडिशन हे सगळं वाचलंय. आणि नंतर मी क्लासला गेलो. 11 ते 1 क्लास होता. क्लासमध्ये काही शिकवले, व्हॅल्यू शिकवले, तेवढं आहे. त्याच्यानंतर एंथ्रोपॉलॉजीचा पेपर होता 3 ते 5. आता परत येऊन रेकॉर्ड करायला जेवढं वाचलं होतं तेवढं. ठीक आहे. आता चॅप्टर आहे ॲप्टिट्यूड. तर ॲप्टिट्यूड काय आहे की इनरंट स्किल आहे. ठीक आहे. ॲप्टिट्यूड व्हॅल्यू बेस्ड ॲप्टिट्यूड सेकंड इयरची रिकमेंड करतो. ठीक आहे. ॲप्टिट्यूड कॅन बी ट्रेन आणि ॲटिट्यूड मस्ट बी चुजन. ॲटिट्यूडला आपण ट्रेन करू शकतो, ॲटिट्यूडला चूज करावं लागतं. ॲप्टिट्यूड इज द सीड आणि स्किल इज द इन्व्हायरमेंट. ॲप्टिट्यूड काय आहे, एक स्किल आहे, सीड आहे, सीड. आणि कोणत्या इन्व्हायरमेंटमध्ये आपण स्किल आहे काय, एक इन्व्हायरमेंट आहे. ठीक आहे. टुगेदर दे ग्रो गुड गव्हर्नन्स. आणि एक सिटीजन सेंट्रिक इश्यू एक की वर्ड आहे की. ठीक आहे. ॲरिस्टॉटलचं काय होतं की पोटेन्शियली काय आहे आणि ॲक्च्युअली काय. पोटेन्शियली काय आहे आणि ॲक्च्युअलिटी काय आहे. तर पोटेन्शियल टू ॲक्च्युअल हे स्किल थ्रू जाऊ शकतं. ठीक आहे. स्किल थ्रू किंवा इन्व्हायरमेंट. ठीक आहे. तसंच आता बघा, ॲप्टिट्यूड एखाद्या पर्सनचा ॲप्टिट्यूड, स्किल आणि ॲटिट्यूड हे जर मिळवलं तर काय होतं, अल्टिट्यूड. ठीक आहे. ॲप्टिट्यूड प्लस स्किल प्लस ॲटिट्यूड हे कुठं काय तुझं अल्टिट्यूड. आता एक त्याचं रिलेशनशिप आहे की बघा, रिलेशन इथं काय की ॲटिट्यूड आहे, इथं ॲप्टिट्यूड आहे, हे ग्राफ आहे, है ना. आता एक आहे की एखादा ज्याच्याकडं की हे ॲटिट्यूड आहे फक्त, पण ॲप्टिट्यूड नाही, ते इन्थुजियास्टिक बिगिनर दोन्ही पण त्याच्याकडे, सॉरी, इन्थुजियास्टिक बिगिनर आहे. ठीक आहे. नंतर काय की इनकन्सिस्टंट कॉम्पिटंट, इनकन्सिस्टंटली कॉम्पिटंट. नंतर फ्रस्ट्रेटेड परफॉर्मर. आता एखाद्या पर्सन, आता याचं काय रिलेशन, सरळ सरळ ॲप्टिट्यूड आणि ॲटिट्यूडचं रिलेशनचं. स्टार्टिंगला कोणत्या पण पर्सनकडे दोन्ही पण असते, ॲप्टिट्यूड पण असतो आणि ॲटिट्यूड पण असतो. ते एक इन्थुजियास्टिक बिगिनर. आता एखाद्या पर्सनकडे ॲप्टिट्यूड आहे पण ॲटिट्यूड नाही आहे, तर इनकन्सिस्टंटली कॉम्पिटंट. आणि नंतर जर फक्त ॲप्टिट्यूड आणि ॲटिट्यूड नाही तर फ्रस्ट्रेटेड परफॉर्मर. enthusiastic beginner, inconsistently competent, frustrated performer, mind over the matter, consistently competent, peak performer. ठीक आहे. आता इम्पॅथी अँड कम्पॅशनचं एक एक्झाम्पल सांगितलं की 2023 मध्ये जे बालासोर ट्रेन ट्रॅजेडी झाली, तिथले जे लोकल ऑफिसर होते त्यांनी लवकर जाऊन हेल्प केली बियॉन्ड दिअर ड्युटीज वगैरे असं. इम्पॅथी अँड कम्पॅशन 2023 बालासोर ट्रेन ट्रॅजेडी. ठीक आहे. आता सत्येंद्र दुबे हे एक आणखी एक एक्झाम्पल आहे. एक होते की इंजिनिअरिंग ऑफिसर होते, IES सर्व्हिसेस. तर हे गोल्डन क्वाड्रिलॅटरल प्रोजेक्ट जे होता रोडचा, ते त्यांनी करेज, त्यातलं जे होणारं करप्शन आहे ते रिपोर्ट केलं PMOला. ठीक आहे. तर त्यांनी त्यांचं करेज दाखवलं होतं या सगळ्या पॉलिटिकल प्रेशरच्या विरोधात जाऊन, पण त्यांना तिथं डेथला सामोरं जावं लागलं, ट्रकने उडून दिलं होतं त्यांना. ठीक आहे. करेज सत्येंद्र दुबे, सत्येंद्र दुबे हे कशाचं काय एक्झाम्पल आहे, करेज, डिस्क्रिमिनेट अंडर डेडलाईन मॅनेजमेंट. ठीक आहे. दुसरं एक एक्झाम्पल आहे डॉक्टर काय श्रीकर परदेशी IAS. श्रीकर परदेशी श्रीकर परदेशी IAS अगेन्स्ट द फेक रेशन कार्ड डिस्पाईट द पॉलिटिकल प्रेशर, कमिटमेंट टू द पब्लिक सर्व्हिसेस दाखवली त्यांनी. ठीक आहे. फेक रेशन कार्ड डॉक्टर श्रीकर परदेशी, श्रीकर परदेशी. ठीक आहे. IAS अगेन द फेक रेशन कार्ड डिस्पाईट द पॉलिटिकल प्रेशर, कमिटमेंट टू द पब्लिक सर्व्हिसेस. तिसरं एक्झाम्पल आहे काय की पूनम मालकोंडिया. तर पूनम मालकोंडिया IAS ऑफिसर आहे. पॉलिटिकल प्रेशर आहे, करप्शन एक्सपोज केलंय,
इन बीटी कॉटन इन त्याने काय केले करस्पॉन्ड एक्सेप्ट केलं ना टू डिक्रीज द बीटी कॉटन प्राइजेस है ना. मॉन्सेंटो कंपनीच्या विरोधात हे होते पुन्हा मालकोंचे. ठीक आहे. डॉक्टर श्रीकर परदेशी कुठं होता की फेक रेशन कार्ड. नंतर आता एक 4E फ्रेमवर्क फॉर द सिव्हिल सर्व्हिसेस. 4E फ्रेमवर्क फॉर सिव्हिल सर्व्हिसेस. इकॉनॉमिक एफिशियन्सी, एथिक्स आणि इथं कळतं की एथिक्स आणि एम्पॅथी. इकॉनॉमिक आहे फिस्कल प्रोडक्ट्स. नंतर तुमचं डेडलाईन मॅनेजमेंट. मध्ये काय किती इफिशियन्सी ते बघावं लागेल. ओव्हरबर्डन नाही झालं पाहिजे. इथे एम्पॅथी दाखवलं पाहिजे. इथे तुमची इम्पार्शियलिटी, ॲटिट्यूड, अकाउंटेबिलिटी, ट्रान्सपरन्सी वगैरे सगळं. ठीक आहे. प्रॉम्प्ट डिसिजन मेकिंग मध्ये कोण आहे की राज यादव सिक्कीम. IAS ऑफिसर आहे राज यादव सिक्कीम. इमिडिएट डिसिजन टू इव्हॅक्युएट द विलेज ड्यू ट्रॅजेडी ऑफ क्लाउड बस्ट. ठीक आहे. नंतर मुंजीनाथ यांचं कुठं काम आहे की ते IPS टॉपर होते 1993 बॅचचे आणि अरेस्टेड बोकारो स्टील कंपनीचा जे डायरेक्टर होता त्याला अरेस्ट केले पॉलिटिकल प्रेशरमध्ये. करप्शनचे सगळे केसेस आहे याच्यामध्ये. आता एक कन्क्लुजन वालेलं आहे ते नाही. इन टुडेज नया भारत द सिव्हिल सर्वंट मस्ट ब्लेंड धर्मनिष्ठा विथ कर्तव्यबोध. धर्मनिष्ठा विथ कर्तव्यबोध. डिअर सोच में नवाचार अँड कमिटमेंट टू द जनहित है ना. आता इथं काय कीवर्ड आहे सगळे. नया भारत, धर्मनिष्ठा विथ कर्तव्यबोध. धर्मनिष्ठा विथ कर्तव्यबोध. धर्मनिष्ठा काय आहे की इथिकल ड्युटी आणि कर्तव्यबोध म्हणजे काय सिनियर सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. ठीक आहे. कर्तव्यबोध. सोच में नवाचार, इनोव्हेटिव्ह माइंडसेट पाहिजे. कमिटमेंट टू द जनहित, पब्लिक वेलफेअर आणि शेपिंग मोर इन्क्लुझिव्ह अँड डायनामिक इंडिया विथ युवा ऊर्जा. शेपिंग इन्क्लुझिव्ह अँड डायनामिक इंडिया जे आहे त्याला शेप करणं विथ युवा ऊर्जा, युथफुल एनर्जी. ठीक आहे. त्या काय कीवर्ड इथं नया भारत, धर्मनिष्ठा म्हणजे काय की इथिकल ड्युटी. ठीक आहे. विथ कर्तव्यबोध, सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी है ना. डिअर सोच में नवाचार म्हणजे काय की इनोव्हेटिव्ह माइंडसेट. कमिटमेंट टू द जेनेट. ठीक आहे. युवा ऊर्जा. नंतर आता फरक काय इंटिग्रिटी एक्झाम्पल आहे की रतन टाटा रिफ्युजेस टू पे द ब्राईब. त्यांच्या एअरलाईन लायसन्स जेव्हा घ्यायचं त्यांना की तेव्हा त्यांनी ब्राईब नाही पे केली. एक एक्झाम्पल आहे रतन टाटाचं. नंतर राहुल द्रविड द वॉल डिक्लेअर हिमसेल्फ आउट डिस्पाईट umpire not giving him out. 4P framework for the civil services. त्याच्यामध्ये कोणते होते की एक इथिक्स आहे, इफिशियन्सी आहे, इकॉनॉमी आहे आणि एम्पॅथी. इथिक्समध्ये काय इंटिग्रिटी, ऑनेस्टी, इम्पार्शियलिटी, अकाउंटेबिलिटी. एम्पॅथीमध्ये काय कंपॅशन, ह्युमन सेंटर्ड अप्रोच, रिस्पॉन्सिव्हनेस, बजेट कॉन्शियसनेस पाहिजे. इकॉनॉमीमध्ये कॉस्ट इफिशियन्सी पाहिजे, फिजिकल प्रुडन्स पाहिजे आणि एफिशियन्सीमध्ये काय की टाइमलाईननेस, आउटकम ओरिएंटेड पाहिजे. ठीक आहे. फाउंडेशनल व्हॅल्यूज. आता हे दुसरं परत व्हॅल्यूज कोणत्या. व्हॅल्यूज आर द DNA ऑफ अ गुड गव्हर्नन्स. ही पण एक कन्क्लुजन वाली लाईन आहे. तुमच्या व्हॅल्यूज काय की आर द DNA ऑफ अ गुड गव्हर्नन्स. ठीक आहे. गुड गव्हर्नन्स काय होतं की जिथं मॅक्झिमम गव्हर्नमेंट आहे आणि मिनिमम गव्हर्नमेंट आहे आणि मॅक्झिमम गव्हर्नन्स आहे. ठीक आहे. आता इन्हान्स ट्रान्सपरन्सीवाला आणखी एक एक्झाम्पल कोणतं आहे की रोहिणी सिंधुरी IAS ऑफिसर आहे. डिजिटाइज द लँड रेकॉर्ड इन कर्नाटका. रोहिणी सिंधुरी. नंतर इन्स्पायर द पब्लिक कॉन्फिडन्स IAS ऑफिसर सुमित शर्मा.
Public confidence, inspire the public confidence. I.S. Sunil Sharma, winner the Rajasthan Generic Medicine Project. Generic Medicine Project हा राजस्थानसाठी. प्रमोट द रूल ऑफ लॉ. रूल ऑफ लॉ मध्ये कोण काम केलं की यू संगयम ते पण आय एस ऑफिसर आहे, तमिळनाडू. डिक्लेअर हिज असेट टूक ऑन द मायनिंग माफिया. बघा, डिक्लेअर हिज असेट्स. आता यू संगयम एक्झाम्पल पाठ करावं लागेल सगळे. यू संगयम. बघा, त्याच्यानंतर काय की ऑनेस्टीमध्ये आणखी एक एक्झाम्पल करतो की लाल बहादूर शास्त्रीला रिजाईन केलं की रेल्वे ऍक्सिडेंट झालं तेव्हा. नंतर रिस्पॉन्सिबिलिटी. ठीक आहे. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम कशाचे एक्झाम्पल आहे? ऑनेस्टी गिव्हिंग द क्रेडिट टू हिज टीम, कल्चर ऑफ ट्रान्सपरन्सी इन डीआरडीओ, इस्रो. क्रेडिट त्यांच्या टीमला द्यायचे त्यांनी कोणतं पण काम करण्यास. ठीक आहे. नंतर डॉक्टर व्ही के पॉल. ऑनेस्टली आपण डॉक्टर व्ही के पॉल कळून येते की कोविड-19 मध्ये जे किती नंबर ऑफ केसेस आहे ते त्यांनी ऑनेस्टली डिक्लेअर केलं विदाऊट म्हणजे काही असं अस्थिरता किंवा अशांतता पसरवू न देता असं. ऑब्जेक्टिव्हिटी जी व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये कसं आहे की केशवानंद भारती केस, या केसमध्ये ज्युडिशियल ऑब्जेक्टिव्हिटी दाखवली अपहोल्डिंग द बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे. इम्पार्शियलिटी आणि ऑब्जेक्टिव्हिटी मध्ये फरक कोणता आहे की ऑब्जेक्टिव्हिटी डिसिजन मेकिंग आहे बेस्ड ऑन द फॅक्ट्स. तुमच्याकडे काय डाटा आहे, फॅक्ट्स आहे, त्याच्या बेसिसवर. इम्पार्शियलिटी हे पण प्रिन्सिपल ऑफ डिसिजन मेकिंग विदाउट बयासेस, विदाउट एनी बयासेस. आणि तुमचा मेल फिमेल वाला, रेशियल बयास आला, कास्ट रिलिजन वाला. ठीक आहे. तर हे कमी करण्यासाठी एक जॉन रॉल्स थिंकर त्यांनी थेअरी ऑफ जस्टिस लिहिली. त्याच्यामध्ये काय सांगितलं की वेल ऑफ इग्नोरन्स, एक पडदा लावायचा डिसिजन मेकिंग करताना की आपली स्वतःची आयडेंटिटी आपण विसरून जायला पाहिजे की है ना. वेल ऑफ इग्नोरन्स. एक आणखी एक नॉन पार्टिसनशिप व्हॅल्यू. नॉन पार्टिसनशिप मध्ये काय की कोणत्या पण पार्टीला अटॅच न होता आपलं काम करायचं. त्याच्यानुसार यांना काय राहते की कंटिन्युटी मेंटेन राहते गव्हर्नमेंटमध्ये. ठीक आहे. मॅक्स वेबरला काय सांगितलं की ब्युरोक्रेटिक एथिक्स. तिसरं कोणतं तर टॉलरन्स याचं बेस्ट एक्झाम्पल आहे की जैन धर्मामध्ये जी फिलॉसॉफी आहे आणि कंतवाद ती बेस्ट आहे ना. ती सांगते की टॉलरन्स वाढवण्याचं काम करते. ठीक आहे. लील हार्म प्रिन्सिपल काय आहे की लिबर्टी ऑफ थॉट. आता जे आहे ना, लील म्हणजे तुमच्या एखादी गोष्ट तुमच्या पुढे म्हणजे दुसऱ्या जर कोणाला हार्म करत असेल तर तोपर्यंत ठीक आहे. ठीक आहे. लिबर्टी ऑफ थॉट. टॉलरन्स unless it causes the harm to the other. Tolerance unless it causes the harm to the other. आता फॉर एक्झाम्पल त्यांनी कसं सांगितलं की एटीएस चे चीफ ऑफिसर होते हेमंत करकरे, हे यांचे मृत्यू झाले 26/11च्या अटॅकमध्ये. तर यांची फॅमिलीला डिड नॉट ब्लेम एनी कम्युनिटी आणि स्पीक म्हणजे कोणत्याच कम्युनिटीला यांनी काय केलं ब्लेम नव्हतं केलं. आणि स्पीक अगेन्स्ट द पॉलिटिकल जे चालू होतं हेट पॉलिटिक्स चालू होतं तेव्हा त्याच्या अगेन्स्ट स्पीच केलं. आणि अर्ज फॉर नॅशनल सॉलिडॅरिटी स्पीक अगेन्स्ट द हेट पॉलिटिक्स. हिज फॅमिली डिड नॉट ब्लेम एनी कम्युनिटी. हेमंत करकरे, एटीएस चीफ हेमंत करकरे. ठीक आहे. आता परजिवरन्स आहे की विथ म्हणजे परजिवरन्स आहे की लॉंग टर्म तुम्ही चालतच पण विथ इम्प्रुव्हमेंट. म्हणजे किती जरी अडचण आलं तरी पण तुम्ही ते काम सेट करत राहिलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल थॉमस एडिसन failed over 1,000 times before inventing the practical electrical bulb. Thomas Edison failed over 1,000 times before inventing practical electrical bulb. आता बाकी व्हॅल्यू कोणत्या की कोलिजियालिटी म्हणजे की एखादा ग्रुप आहे म्हणजे एखादी इंटर ऑर्गनायझेशन मध्ये जे ग्रुप आहे त्यांच्यामध्ये एक कन्सेन्सस आहे, म्युच्युअल रिस्पेक्ट, व्हॅल्यू ऑफ म्युच्युअल रिस्पेक्ट आहे, कोऑपरेटिव्ह स्पिरिट आहे, शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटी. ठीक आहे. व्हॅल्यू ऑफ म्युच्युअल रिस्पेक्ट, कोऑपरेटिव्ह स्पिरिट, शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटी या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. युनिटी इज स्ट्रेंथ वेअर
The trust. Example काय की ज्युडिशियल कोलिजिएबिलिटी लक्षात घ्यावे लागेल. कोलिजिएबिलिटी ठीक आहे. डीएम समजा की एखादं डिझास्टर झालेलं, डिझास्टर मध्ये काय काय डीएम आणि एसपी ऑफिसर दोन्ही मिळून काम करतात. म्हणजे कोलिजिएबिलिटी आहे कुठं सेन्स ऑफ द म्युच्युअल रिस्पेक्ट, व्हॅल्यू ऑफ म्युच्युअल रिस्पेक्ट, कोऑपरेटिव्ह स्पिरिट, शेअर रिस्पॉन्सिबिलिटी ठीक आहे. इथं काय आहे की केसेस काय की ग्रुप थिंकिंगला काय होतं की डिसेंडिंग ओपिनियन जे डिसेंडिंग जजमेंट होते ते सर सप्रेशन होते इन पेअर इन पेअर ऑफ हार्मोनी ठीक आहे. डिसेंडिंग म्हणजे असं जशी मायनॉरिटीवाला जसं 5:1 आणि वनचं काय होतं की सपरेशन पेअर ऑफ हार्मोनी बरोबर अँटीथेसिसमध्ये. नंतर डिलेड डिसिजन मेकिंग बघतो कारण कसं कन्सेशन बनत नाही. कॉम्प्रोमाइज ऑन द प्रिन्सिपल ऑफ म्हणजे प्रिन्सिपल्स आहे ते कॉम्प्रोमाइज होऊ शकतं एखादं ग्रुप डिसिजन मेकिंगमध्ये ठीक आहे. फेवरेटिझम होऊ शकते, एक्सक्लुजन होऊ शकते, इम्पॉर्टन्स आहे टीम वर्क अँड म्युच्युअल रिस्पेक्ट फॉस्टर द सपोर्टिव्ह वर्क एन्व्हायरमेंट शेअरिंग द नॉलेज अँड एक्सपर्टीज ग्रुपमध्ये शेअरिंग नॉलेज एक्सपर्टीज होते. सपोर्टिव्ह एन्व्हायरमेंट आहे, टीम वर्क अँड म्युच्युअल रिस्पेक्ट आहे ठीक आहे. बेटर डिसिजन मेकिंग इम्प्लिमेंटेशन ऑफ द जीएसटी कोलॅबरेटिव्ह वर्क ठीक आहे. एक्झाम्पल आहे की इम्प्लिमेंटेशन ऑफ द जीएसटी कोलॅबरेटिव्ह वर्क ठीक आहे. नंतर इंटरडिपेंडन्स काय की दोन ऑर्गनायझेशन त्यांचे एकमेकावर डिपेंडन्स आहे. फॉर एक्झाम्पल आता एक कोर्ट किंवा कीवर्ड आहे वसुदेव कुटुंबकम द वर्ल्ड वन फॅमिली वसुदेव कुटुंबकम ठीक आहे. डीपीएसपी मध्ये पण सांगितलं की तुम्ही कोलॅबरेशन करा. ग्लोबलायझेशन काय की इंटरकनेक्टेडनेस आणि इंटरडिपेंडन्स आहे ठीक आहे. इंटरकनेक्टेडनेस अँड इंटरडिपेंडन्स. कोड काय इन द नेचर नथिंग एक्झिस्ट अलोन. कोड काय इन नेचरमध्ये नथिंग एक्झिस्ट अलोन. एक्झाम्पल काय की ग्लोबल क्लायमेट क्रायसिस आपण काय करतो सगळेजण मिळून कन्झर्वेशन एफर्ट घेतो की इंटरडिपेंडन्स आहे ठीक आहे. ग्लोबल क्लायमेट क्रायसिस. नंतर पंचशील जे जवाहरलाल नेहरूने दिलंय त्याचं काय होतं फाईव्ह प्रिन्सिपल ऑफ द पीसफुल कोल डिस्टन्स आहे. त्याच्यामध्ये म्युच्युअल रिस्पेक्ट आहे, नॉन इंटरफरन्स एक्सेट्रा म्युच्युअल रिस्पेक्ट, नॉन इंटरफरन्स, फाईव्ह प्रिन्सिपल ऑफ कोल डिस्टन्स ठीक आहे. कॉन्फिडेन्शियली मेंटेन करणं खूप गरजेचं आहे की एखादी इन्फॉर्मेशन समजा बॉर्डर म्हणजे आर्मीकडे एखादी इन्फॉर्मेशन किंवा डॉक्टरकडे पेशंटचे एखादी इन्फॉर्मेशन त्याला म्हणजे कॉन्फिडेन्शियल ठेवणं प्रोटेक्टिंग द सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन ठीक आहे. इन्शुअर लागेल त्याच्यामुळे पण ट्रस्ट होते, प्रायव्हसी मेंटेन राहते, सिक्युरिटी राहते ठीक आहे. राईट टू प्रायव्हसी कुटास्वामी केसमध्ये दिलेली 2017 नॅशनल सिक्युरिटी ऑफिशियल सिक्रेसी ऍक्ट 1923 ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट 1923 नंतर कॉन्फिडेन्शियलिटी इज द फाउंडेशन ऑफ द ट्रस्ट ऑफ एनी रिलेशनशिप. कोणतं पण रिलेशनशिप जर असेल तर ते ट्रस्टचे जे फाउंडेशन आहे ते कॉन्फिडेन्शियलिटी ठीक आहे. कॉन्फिडेन्शियलिटी इज द फाउंडेशन ऑफ द ट्रस्ट ऑफ एनी रिलेशनशिप. त्याच्यानंतर आहे जस्टिस एक व्हॅल्यू आहे. जस्टिस म्हणजे हे अशी व्हॅल्यू की त्याच्यापासून बाकी सगळ्या व्हॅल्यू बाहेर येतात ठीक आहे. फेअरनेस द प्रिन्सिपल ऑफ द फेअरनेस इक्विटी आणि इम्पार्शियलिटी टाइप्स आहेत डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस आहे, प्रोसिजरल जस्टिस आहे, रिट्रिब्युटिव्ह जस्टिस आणि रिस्टोरेटिव्ह जस्टिस आहे ठीक आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोसिजरल आहे, रिट्रिब्युटिव्ह आणि रिस्टोरेटिव्ह जस्टिस. डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस म्हणजे काय की फेअरनेस अलोकेशन ऑफ रिसोर्सेस जे पण रिसोर्स त्याचं फेअर अलोकेशन आहे त्याने डिस्ट्रिब्युशन आहे. प्रोसिजर काय की जे प्रॉपर प्रोसिजर फॉलो केले का नाही फेअरनेस प्रोसेस ठीक आहे. रिट्रिब्युटिव्ह जस्टिस रिट्रिब्युटिव्ह म्हणजे पनिशमेंट प्रपोर्शनल टू द रॉंग डुईंग. एखादी आता प्रपोर्शनली तुम्ही त्याला पनिश केलं. रिट्रिब्युटिव्ह जस्टिस आणि रिस्टोरेटिव्ह काय की रिपेरिंग हा रिस्टोर करणं रिपेरिंग हा मानव रिस्टोरिंग द रिलेशनशिप ठीक आहे. पनिशमेंट प्रपोर्शनल टू द रॉंग डुईंग काय की रिट्रिब्युटिव्ह जस्टिस आणि रिस्टोरेटिव्ह जस्टिस प्रोसिजर फॉलो केली डिस्ट्रिब्युशन आणि फेअर रिसोर्स अलोकेशन. कोर्ट कोणते होते बघा. इनजस्टिस एनिवर इज अ थ्रेट टू द जस्टिस एव्हरीवर ठीक आहे. कुठं पण इनजस्टिस झालं की कुठं पण थ्रेट आहे ठीक आहे. ऑफ जस्टिस टू द जस्टिस एव्हरीवर ठीक. द फर्स्ट virtue of social institution is justice. Important quote. The first virtue of a social institution is justice. तो धर्म तो जया तो धर्म तो जया ठीक आहे. The first virtue of social institution, the first virtue of the social institution is justice. Injustice anywhere is a threat to the justice everywhere ठीक आहे. एक्झाम्पल काय की सुप्रीम कोर्ट रिकग्निशन ऑफ द सेम सेक्स मॅरेज सुप्रीम ठीक आहे.
नवतेज सिंग जोहर नवतेज सिंग जोहर केस वर्सेस युनियन ऑफ इंडियामध्ये काय झालं, सुप्रीम कोर्ट रिव्ह्यूज मध्ये सेम सेक्स मॅरेज. नवतेज सिंग जोहर केसमध्ये जस्टिस थ्रू द इक्वलिटी. नंतर एक आमच्या शेवटी इक्वल पे फॉर इक्वल वर्क. अँड इट काय की जर तुम्ही प्रत्येक ठिकाणी अप्लाय करत बसला ना रिजल्ट तर विदाऊट कम्पॅशन आणि फ्लेक्झिबिलिटी. कम्पॅशन राहणार नाही, फ्लेक्झिबिलिटी नाही राहणार. नेग्लेक्ट इक्विटी ऑर द सोशल कंटेक्स्ट, कोणत्या कंटेक्स्ट मध्ये कसं जस्टिस करायला पाहिजे नेग्लेक्ट होणार. जर येईल म्हणजे रूल आधारित केल्यासारखं. ठीक आहे. डिस्करेज इनोव्हेशन. इम्पॉर्टन्स काय की अपहोल्ड द रूल ऑफ लॉ, ensure the equitable service delivery, ensure equitable service delivery. Temperance value के self control, self restraint and moderation. Self restraint R plus M is equal to T. R plus M. Restraint plus moderation is equal to temperance. Self restraint plus moderation is equal to temperance. ठीक है. Individual act ethically without swayed by the excess or deficiency. आता मी स्वतः इथिकली ऍक्ट केलं पाहिजे विदाऊट स्वेट, म्हणजे डोक्यासारखं इकडे स्वेट बाय द, जर एक्सेस झालं तर मी तिकडे गेलो आणि डिफिशियन झालं तर इकडे, असं नाही. इंडिव्हिज्युअल ऍक्ट इथिकली विदाऊट स्वेट बाय द एक्सेस ऑर डिफिशियन्सी. टेम्परन्स. टेम्परन्स काय की सेल्फ मास्टरी, मॉडरेशन आणि रॅशनल कंट्रोल ओव्हर द इन्स्टिट्यूट. एवढं करायचं करायला टेम्परन्स असं करायचं काय की मॉडरेशन प्लस सेल्फ रिस्ट्रेंट इज इक्वल टू टेम्परन्स. त्यामध्ये काय सांगितलं की individual act ethically without swayed by the excess or deficiency. गौतम बुद्धाने काय सांगितलं की मिडल पाथ फॉलो करा. कोट, टेम्परन्स इज द virtue which teaches us to be master of our own desire. टेम्परन्स एक व्हर्च्यू आहे, आपल्याला जे शिकवतंय टू बिकम अ मास्टर ऑफ युअर ओन डिझायर. To be a master of your own desire. Temperance is a virtue which teaches us to be master of your own desire. है ना. अँटिथेसिस काय की टेम्परन्स प्रत्येक ठिकाणी. आता जर तुम्ही सेल्फ कंट्रोल करत राहिले तर काय इनॅक्शन निर्माण होईल. इनडिसिजिव्हनेस किंवा डिस्करेज द असर्टिव्हनेस. इनडिसिजन किंवा डिस्करेज द असर्टिव्हनेसला डिस्करेज करत. ठीक आहे. ओव्हर रिलाय जर केलं त्याच्यावर काय होते, ब्युरोक्रॅटिक पॅसिव्हिटी होईल. ठीक आहे. अँटिथेसिस काय होतं की टू रिझनली जर त्याला इनॅक्शन होऊ शकतं, इनडिसिजिव्हनेस होऊ शकतं, डिस्करेज द असर्टिव्हनेस. ओव्हर रिलायन्स आलं तर ब्युरोक्रॅटिक पॅसिव्हिटी होऊ शकते. ठीक आहे. इम्पॉर्टन्स आहे की स्ट्रेन द इंटिग्रिटी अँड अकाउंटेबिलिटी. फॉर एक्झाम्पल विनोद राय की एक कॅग होते सीएजी कंट्रोलर ऑडिटर जनरल होते प्रेझेंटली द गोल्ड ऑडिटर कोर्ट. 42 मध्ये करेजच्या नेक्स्ट लेवल. ठीक आहे. 42 काय की मॉरल करेज प्लस मेंटल स्ट्रेंथ. मॉरल करेज असं नाही कुठलं करेज, मॉरल करेज विथ मेंटल स्ट्रेंथ. एक आहे की 42 टू फेस द ॲडव्हर्सिटी, पेन, फिअर with resilience. Fortitude can be courage in adversity, endurance under pressure, and commitment to the ethical duty. Courage in adversity, courage, endurance, and commitment to the ethical duty. Endurance in pressure, courage in adversity, endurance in pressure, and commitment to the ethical duty. What can be fortitude is the guard and support of the virtue. Fortitude is the guard and support of the virtue. एक्झाम्पल मध्ये काय की दीपा मलिक. दीपा मलिक कोण आहे की पॅरा ॲथलेटिक, इंडियाची पॅरा ॲथलेटिक हे पॅरा जे ऑलिम्पिक होते ना की तिला सिल्वर मेडल जिंकलेलं. डिस्पाइट बिंग पॅरलाइज फ्रॉम द वेस्ट टाउन, इंडियन पॅरा ॲथलेटिक हे won the silver medal. नंतर मंजुनाथ षणमुगम. याच्यामध्ये काय की हे
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ऑफिसर होता. शो द pursued by acting against the petrol adulteration EP. Indian Oil Corporation officer show the pursued by acting against the petrol adulteration EP. Petrol adulteration ठीक आहे. मंजुनाथ षणमुगम केस दीपा मलिक त्या इंडियन पॅराथलेटिक फॅन्टसीवर मध्ये आणि परत झालं प्रुडन्स व्हॅल्यू ठीक आहे. प्रुडन्स पॅराथलेटिक एथिकल रिझन practical wisdom and foresight in action. हे दूरदृष्टिता दूरदृष्टिता विजडम आणि रिझन RWF. सरदार वल्लभभाई पटेल यांनी जे 560 स्टेटचे जे इंटिग्रेशन केलं ते दूरदृष्टिता होती ना. फोरसाइट इन ॲक्शन होती. प्रॅक्टिकल विजडम होती. एथिकल रिझनिंग होती. त्यातून ज्युडिशियल रिस्ट्रेट. प्रुडन्स इज नॉट ओनली द फर्स्ट इन द रँक among the virtues, but is not only the first in the rank among the virtues, but the charioteer of them all. Chariot. Prudence is not only the first among all the virtues, first in the rank among the virtues, but is the charioteer of them all. परत बघून घेतो मी काय काय. अब ऍप्टिट्यूड सांगितलं आता बघ. परत रिवाइज करायला पूर्ण टॉपिक. ऍप्टिट्यूड काय की व्हॅल्यू बेस्ड ऍप्टिट्यूड असा पाहिजे. शिकायला यायचं सांगितलं की ऍप्टिट्यूड ऍप्टिट्यूड कॅन बी ट्रेन शिकल्या जाऊ शकतो. ठीक आहे. ऍप्टिट्यूड अरिस्टॉटल काय सांगितलं पोटेन्शियल टू द ऍक्च्युअल मध्ये काय स्किल आणि एन्व्हायरमेंट बद्दल सांगितलं. ऍप्टिट्यूड काय की स्किल आणि स्किल्स आणि एन्व्हायरमेंट सारखं आपलं ऍप्टिट्यूड प्लस ऍटिट्यूड काय होतं अल्टिट्यूड आहे. ठीक आहे. रिलेशन तुम्हाला समजा इंटुरिस्टिक बिगिनर कन्सिस्टंटली कॉम्पिटंट फ्रस्ट्रेटेड परफॉर्मर माइंड ओव्हर द मॅटर विथ द कॉम्पिटंट आणि काय की पीक परफॉर्मर आलं. इम्पॅथन कंप्रेशन मध्ये काय की एक एक्झाम्पल आहे 2 आर्टिकल्स मध्ये जे बालासो ट्रेन स्टीगल तिथले जे लोकल ऑफिसरला काम केले ते नंतर काय सत्येंद्र दुबे हे काय की IAS ऑफिसर होते. त्यांनी करप्शन एक्सप्रेस केलं. त्यांनी त्यांच्याकडे दाखवलं. ठीक आहे. डिस्क्रिमेंट वगैरे डेडलाईन मॅनेजमेंट नंतर काय की डॉक्टर श्रीकर परदेशीचं काय की फेक रेशन कार्डच्या आधीच काम होते त्यांचे डिस्प्युटेड पॉलिटिकल प्रेशर. पुन्हा मालकोंडे आहे काय होतं की बीटी कॉटनची प्राइस कमी केली. पुन्हा मालकोंडे ठीक आहे. नंतर एथिक्स फोर्थ फ्रेमवर्क कोणतं एथिक्स लिहिलं इकॉनॉमी इफिशियन्सी एथिक्स आणि एम्पॅथी. ठीक आहे. नंतर प्रॉम्प्ट डिसिजन मेकिंग कोणतं एक्झाम्पल आहे राज यादव जे क्लाउड बद्दल शिकेमध्ये त्याला इमिडिएट डिसिजन केले विदाउट वरतून ऍक्शन केलं. मनोजनाथ हे IPS टॉपर होतो. गोकर्ण स्टील MDला अरेस्ट केलं. आता बोकारो स्टील MD मंजुनाथ नंतर राज यादव नंतर आहे काय नया भारत धर्मनिष्ठा विथ कर्तव्यबोध म्हणजे सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी आणि एथिकल सोर्स मनोमाचारमध्ये आहे की इनोव्हेटिव्ह माइंडसेट जे काही युवा ऊर्जा आहे की वर्षात विचार रत्न इंटिग्रिटी दाखवलेलं आहे. ते 4 फ्रेमवर्क सांगितलं विशेषमध्ये काही टाइम लाईन नंतर इनोव्हेशन आहे. इनोव्हेशन्स आउटकम ओरिएंटेड fiscal prudence, cost efficiency, budget consciousness, foundational values, another value of the value काय की DNA of good governance. ठीक आहे. enhanced transparency मध्ये काय की रोहिणी सिंधुरी ज्यांनी की डिजिटल लँड रेकॉर्ड केलं होतं. नंतर सोमेश शर्मा त्याच्यामध्ये जेनेरिक मेडिसिनचं प्लांट ओपन केल्यानंतर प्रमोद रूल ऑफ यू काय डिक्लेअर इज ओन असेट्स ट्रान्सपरन्सी वाले दाखवते. ठीक आहे. डिक्लेअर इज ओन असेट ऑनेस्टमध्ये लाल बहादूर शास्त्री डॉक्टर APJ अब्दुल कलाम VK पॉल नंतर ऑब्जेक्ट केशवानंद भारती केस झाले. इम्पर्च्युनिटी जॉनर ऑल्सो डिस्ट्रिक्ट वेल ऑफ इग्नोरन्स आले. नॉन पार्टिसनशिपमध्ये काय की तुमचे की मॅच शब्द ब्युरोक्रॅटिक टॉलरन्स मेलहाम प्रिन्सिपल इट हेमंत करकरे. ठीक आहे. पंचविवरन्समध्ये थॉमस एडिसनचं एक्झाम्पल आहे. फेल ओव्हर द 1000 टाइम्स बिफोर द इव्हेंटिंग प्रॅक्टिकल इलेक्ट्रिकल वर्क. कोलिजिबिलिटीमध्ये काय डेव्हलपमेंट म्युच्युअल रिस्पेक्ट आहे. कोऑपरेटिव्ह स्पिरिट आहे. शेअर रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ज्युडिशियल कोलिजिबिलिटी आहे. अँटिथेसिसमध्ये काय वसुदेव कुटुंबकम इंटरडिपेंडन्स डिपेंडन्स ग्लोबलायझेशन वसुदेव कुटुंबकम इंटरडिपेंडन्स पंचशीलमध्ये काय की 5 प्रिन्सिपल ऑफ द पीसफुल कोएक्झिस्टन्स बनवलं. कॉन्फिडेन्शियलिटीमध्ये काय की प्रायव्हसी केसमध्ये कुटास्वामी केस कॉन्फिडेन्शियलिटी इज द फाउंडेशन ऑफ ट्रस्ट ऑफ रिलेशनशिप.
जस्टिस मध्ये काय फेअरनेस, इक्विटी, रिस्टोरेटिव्ह जस्टिस. कोर्ट मध्ये काय द पर्स्पेक्टिव्ह ऑफ द सोशल इन्स्टिट्यूशन जस्टिस येतो धर्म तो जया. आणि नंतर काही सेम सेक्स मॅरेज वाले जे केस होते नव्हतेच सेम जोहर केस जस्टिस थ्रू इक्वलिटी, जस्टिस थ्रू इक्वलिटी येते समजलं. ठीक आहे. टेम्परन्स, सेल्फ रिस्ट्रेंट अँड मॉडरेशन वाल्याची व्हॅल्यू टेम्परन्स सेल्फ मस्ट टेम्परन्स इज अ व्हर्च्यू विच टीचर्स अस टू बी master of our own desire, and this is and this is fortitude काय आहे म्हणजे moral courage with moral courage with the mental strength. The fortitude पण आपल्याला डिफॉर्मली किती की पॅरासाइटिक इंडियाचे म्हणजे त्याने सिल्वर मेडल जिंकलेलं आहे डिस्पाईट बी पॅरलाइज फ्रॉम द वेस्ट ऑफ. नंतर मंजुनाथ षण्मुगम कशाचे संबंधित ऑइल कॉर्पोरेशन, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन शोध प्रोजेक्ट बाय करून अल्ट्रेशन. ठीक आहे. नंतर प्रुडन्समध्ये काय की WRF करू शकतो काय विजडम रिजनिंग, प्रॅक्टिकल विजडम, एथिकल रिजनिंग आणि फोरसाइट इन ऍक्शन. दोन गोष्टी सगळं पटेलमध्ये येतात की डिसिजन. Prudence is not only the first virtue among first in a rank among the virtues, but the character of them all. Character. बापरे बाप. काय केस स्टडी येताना तेवढं होते काय नाही वाचून काय माहिती. तरी बघूत आपण. मला बघा ही पहिली केस स्टडी आहे. या केस स्टडी मध्ये कसं होतं, एक लँडस्लाईड झाली आहे ना, संध्याकाळचा टाइम आहे, लँडस्लाईड झाली आहे उत्तर काश्मीरपासून आहे 60 किलोमीटर अंतरावर. मी ॲज अ डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आहे, माझ्यासोबत काही डॉक्टरांची टीम, मेडिकल हेल्थवाली टीम आहे. पण एक प्रेग्नेंट तिथं एक माणूस आलाय पळत प्रेग्नेंट वाईफ, त्याची वाईफ जी आहे प्रेग्नेंट आहे. अर्जंट ब्लडची रिक्वायरमेंट आहे, तुम्ही तिथून जाऊ शकत नाही. ब्लड कसं अरेंज करणार तिथं, आणि जे लोक आहे आजूबाजूचे ते ब्लड डोनेट करायला तयार आहे, पण एक प्रोसिजर, प्रॉपर प्रोसिजर म्हणजे जे ब्लड इन्फेक्शन आहे काय नाही का ते प्रॉपर प्रोसिजर मध्ये ते जाऊ शकत नाही. ठीक आहे. मग तुम्ही अशा सिच्युएशन मध्ये काय करणार आहे. ठीक आहे. ठीक आहे. वन द एथिकल इश्यूज इन्व्हॉल्व इन दिस केस. ऑप्शन अवेलेबल कोणते, आणि एथिकल ऑप्शन अवेलेबल कोणते. इथिकल इश्यू कोणते, तुमचे लाईफ वर्सेस द लिगल कॉम्प्लायन्स. लाईफ त्या बाई जी महिला आहे तिची लाईफ वर्सेस द लिगल कॉम्प्लायन्स. ड्युटी ऑफ केअर वर्सेस द पोटेन्शियल हार्म. मला तिची काळजी पण असते, पण त्याला जर कधी हार्म पण होऊ शकते पुढे जाऊन. ठीक आहे. नंतर प्रोफेशनल इथिक्स वर्सेस द लिगल लायबिलिटी. प्रोफेशनल इथिक्स वर्सेस लिगल लायबिलिटी. रिसोर्स अलोकेशन अँड प्रायोरिटायझेशन. कारण त्या जे एरियामध्ये डिझास्टर मला तिथे बाकी पण लोक आहेत, त्यांचं पण बघावं लागेल. ठीक आहे. इन्फॉर्म कन्सेंट अँड व्हॉलंटिअरनेस. आम्हाला जी महिला आहे आपण तिला कोणतं रक्त होतंय काय त्याच्यावर तिला सांगणं. ठीक आहे. रिस्क ऑफ सेटिंग अ प्रेसिडेंट. असं जर तुम्ही प्रत्येक टाइम करत राहिला तर एक रॉंग प्रेसिडेंट तयार होऊन जाईल, सेट होऊन जाईल. प्रत्येक जण असं करेल की कॉम्प्रोमाइज करतील ना सेफ्टी प्रोटोकॉल्स इन फ्युचर सिच्युएशन्स. ठीक आहे. टीम डिसएग्रीमेंट, टाइम फॅक्टर.